नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। चालू करेगा विराट भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विराट भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विराट भैया तुम आगे बढ़ो, नहीं चलेगी। विराट भैया तुम आगे बढ़ो, नहीं चलेगी नहीं चलेगी। विराट भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विराट भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी। विराट भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विराट भैया तुम आगे बढ़ो, आगे बढ़ो। ये सब मोटा उधर से है सर, विनोद सर उधर से शायद। विराट भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विराट भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आम्हाला या ठिकाणी कायदेशीर महिला बसू राहिल्या मागं पडतंय। भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला 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 मागे चला मागे चला मागे जा मॅडम इकडे इकडे चला मागे नका थांबू इकडे महिला बसल्या तुम्ही 1 किलोमीटर थांबा इकडे पुढे तेवढं तर भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो महिला बसले सगळे बाजूला सरका मागे या सगळे मागे या अरे घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घर आमच्या हक्काचं घर आमच्या हक्काचं आगे आम्हाला कागदाचा तुकडा दिला नाही तुम्ही आमच्या गावाला माती केली तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही राज्य सरकारचा निर्णय आहे परतूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये उडाणपूर करायचा होता तर झोपड्या त्या ठिकाणी होत्या त्यांना देखील सरकारी जमिनीवर मोबदला या सरकारने दिला हे आमच्या हक्काचे गावचे इस्लाम हे घर आहे मोहोळवाडी चिकलठाणा संजीनगर अफजोल पडेगाव मिरपिटा नायगाव जय भवानी नगर आशावाडी नक्षत्रवाडी शाळांचा वेगवेगळा भाग यातला अर्ध्यापेक्षा अधिक भाग हा ग्रामीणमध्ये होता महानगरपालिका झाली महानगरपालिकेत तो भाग आला त्यावेळेस ग्रामपंचायतीची परवानगी आमच्याकडे आहे
त्यावेळेस 47 आमच्याकडे आहे. तुम्ही याला आणायला दिवस घरा म्हणू शकत नाही. आजच्या आंदोलनाचा आपला पहिला दिवस. ज्या पहिल्या दिवशी आपण स्पष्टपणे सांगितलं माती संकलन केंद्र आपण केलेलं आहे. 2 प्रकारचे अर्ज आपण घेतले. पहिला अर्ज आपण घेतला की ज्यांचे घर तोडले त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. यांना 7 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात उत्तर द्या. याच्यामध्ये आपण माहिती देणार आहोत किती घराचं घर होतं, किती प्रकारचं घर होतं, स्लॅब होतं, बोरिंग होती, काय होती. दुसरा आपण अर्ज मागितलाय देतोय. त्याच्यामध्ये आपण सांगतोय की आमच्या घरावर माती झाली, ती माती करत असताना तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. माननीय महानगरपालिकेने हायकोर्टात असं सांगितलं. सुप्रीम कोर्टची गाईडलाईन आम्ही फॉलो करू. सुप्रीम कोर्टची गाईडलाईन अशी सांगतात की कोणाचे घर तोडायचं असेल तर 7 दिवसाची नोटीस द्या, 15 दिवसाची सुनावणी घ्या आणि 3 दिवसानंतर मोबदल्याची कारवाई करा. असं झालं नाही. त्या पलीकडे शहरामध्ये दबावगिरी करून गुन्हेगारी करून दबावगिरी करून महानगरपालिका आयुक्तांनी आमचे घर तोडले, घर तोडण्याचा प्रयत्न करताय. मी त्यांना सवाल विचारतो, कोणत्या बिल्डरला TDR स्वस्त करून देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? कडेगाव मिलिटरीला तुम्ही घाई घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर आम्ही आवाज उठवल्यानंतर तुम्ही आजच्या तारखेत नोटीस देता. तुमच्या का कोर्टाने कंटेम्प्ट करू नये. घरं पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडले ठेवू नये. की फोर कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की त्याला भूमिपुढे करायचं होतं, त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला. शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असं समज करू नका की नागरिक विकासात ठेवत असेल. विकासाचे शिल्पकार हे आहे, हे जागा देत आहे म्हणून रस्ता मोकळा होणार आहे. आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला आम्ही या ठिकाणी मागतोय. हे असं चुकीची मागणी आहे का? आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर, तरी तुम्ही कारवाई करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री इथं आले, ते म्हटले की तुम्ही विकास करा परंतु लोकांना तुम्ही मोबदला द्या, तरी तुम्ही कारवाई करत नाही. आणि आज वर्तमानपत्रात सांगा की सोशल मीडियाच्या आव्हानाकडे आयुक्त साहेब मला सर्वप्रथम मला का पोलीस प्रशासनाकडून नोटीस मिळाली. पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. ते मिळून आलेलं होतं की आयुक्ताला विचारायचं की तुमच्याकडे कागदपत्र आहे का, तपासून कारवाई करा. आमचं प्रत्येक निवेदन फॉरवर्ड करायचं. प्रत्येक निवेदना नोटीसमध्ये मला म्हटलेलं आहे की तुम्ही आयुक्ताच्या घरावर असं आमचं प्रश्न करू नका. आणि याचा प्रश्न असा आहे मला, ही माझी माय, ही माझी भगिनी, इथं पुस्तक जपलं, इथं स्वयंपाकाचे भांडे जपले, यांना घरातून हाकलून केलं, यांना घर भाड्याने भेटत नाही, चढली, तर याचा मानसिक त्रास मला झाला, तुम्हाला का होत नाही याचा खुलासा की सोशल मीडिया मला महत्त्व देत नाही. आयुक्त साहेब, सदनात चर्चा झाली, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला. अति तातडीचा जो निधी आहे तो एमपीडीसीमध्ये खर्च करावा लागतो, त्याच्यामध्ये 2 कुटुंब तुम्ही उडवले. त्या शहराचे पैसे शहराच्या विकासा सोबत आहोत का नाही? आपल्याला मोबदला मिळाला तर आपण जागा देणार का नाही? आपल्याला घराला घर मिळाला तर आपण जागा देणार का नाही? ही जनता सांगते आणि तुम्ही काय सांगता? पहिले आपण सर्व घेऊ, आम्हाला तुम्ही मिळाला 15 द्या. परंतु म्हणजे शासकीय असताना लोकांना एक पत्र दिले. मी नावाचे अधिकारी आहे, मी त्यांना विनंती केली साहेब तुम्ही कशी कारवाई केली. ते म्हणजे पाटील 2000 निर्णय, कॅबिनेटचा निर्णय, कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितलं जर एखाद्याची नोकरी असेल, तुम्हाला गरज पडत असेल कामासाठी तर त्याला प्रकल्पासाठी पहिले पैसे द्या, त्याला मोबदला द्या. अरे हजूर आपले वाईट हजूरमध्ये 2 वर्षापूर्वी 50% मोबदला तुम्ही आम्हाला दिला. नॅशनल हायवे कंपनीने दिला. हायकोर्ट तुम्हाला सांगते की नॅशनल हायवे कंपनीने तुम्ही कारवाई हजूर आम्ही स्वतःवर सोडू, आपल्या लोकांना मोबदला द्या. तुम्ही वर्तमानपत्रात काय मागणी देता? सूत्रांची माहिती हजूर सोडा, तोडा, पैसे द्या आणि तोडा. पैसे देणार नाही दादागिरी करण्यात कसं दादागिरी आहे ही जनता इतकी आहे. तुम्ही अधिकारी आणि शेवट विनंती मुख्यमंत्र्यांना करतो, जोपर्यंत मोबदला भेटत नाही
जो पण न्याय भेटणे त्या माणसाची बदली करू नका. यांनी माझं सर उजाडलंय, माझं सर मागास केलंय, माझी आई माझी बहीण लढली, यांच्या डोळ्यातल्या आसूचा मी जोपर्यंत